मित्रहो, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून म्हणजे 23 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरुवात झालेली आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, जी सत्ताधाऱ्यांच्या समोर कोणते प्रश्न मांडणार आणि सत्ताधाऱ्यांना कसं घेरणार हे सांगायला. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचा कोणीही प्रतिनिधी गेला नव्हता. याचं कारण काय? आणि राष्ट्रवादी आता नेमका काय डाव टाकतंय? हा डाव त्यांनी ठाकरेंवर टाकलाय, पण त्याच वेळेला ठाकरेंवर काँग्रेसने सुद्धा एक डाव टाकलेला आहे. कारण या टाकलेल्या डावांमुळे उद्धव ठाकरे यांची आमदारकी राहणार की जाणार असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आता उद्धव ठाकरेंची आमदारकी ही लवकरच त्याची कालमर्यादा संपते. उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार की नाही? त्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत? आणि शरद पवार नेमके कोणाकोणाला आणि कसे या राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधी म्हणजे 5 मार्चला जो फॉर्म भरायचा आहे राज्यसभेसाठीचा, त्याआधी काय-काय नाट्य होणार आहे आणि ते कोणाला महाग पडणार आहे? मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, राज्य विधिमंडळाची अर्थसंकल्पीय अधिवेशनाची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. आज पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी स्वर्गीय अजित पवार यांच्याबद्दलचा शोकप्रस्ताव आणि त्यावरची भाषणं झाली. विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं, तर त्याच वेळेला त्याच्या मागे पुढे काही मिनिटं उद्धव ठाकरे यांचं सुद्धा भाषण विधान परिषदेत झालं. दोन्ही नेते अजित पवारांवर भरभरून बोलले. पण आता उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेतली जी काही आमदार म्हणूनची जी कालमर्यादा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे तो संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यांना जर पुन्हा आमदार व्हायचं असेल, तर त्यांना निवडून यावं लागणार आहे किंवा त्यासाठीचे मतांची व्यवस्था करावी लागणार आहे. आता 5 तारखेला राज्यसभेची जी निवडणूक आहे त्याचा फॉर्म भरला जाणार आहे आणि या दिवशी आता कोण कोणाला मदत करणार, ह्या सगळ्या गोष्टी या 5 तारखेच्या दिवशीच निश्चित होणार आहे. कोण कोणाबरोबर दगाबाजी करणार, कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार, कोण कोणाला अर्धवट सोडून जाणार, या सगळ्या गोष्टी 5 मार्चला ठरणार आहेत. आणि त्यामुळे 5 मार्च ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, सध्या स्थितीतल्या राजकारणामध्ये काहीशी कलाटणी देणारी ठरणार आहे. आता उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळेला म्हणजे जून 2022 मध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग केला, ते सोडून दिलं, कारण त्यांच्या पक्षामध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळेला त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही मी राजीनामा देतोय असं सांगितल्याचं आपल्याला स्मरत असेल. आणि जसं मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देतोय, त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे. पण उद्धव ठाकरे यांनी काही ती विधान परिषदेतली जी आमदारकी आहे ती सोडलेली नव्हती. तर विधिमंडळामध्ये जाण्यासाठी, राजकीय वर्तुळात टिकून राहण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपली आमदारकी तशीच कायम ठेवली. जे ठाकरे बोलले होते तसं त्यांनी केलेलं नाही. कारण ते शिवसेना प्रमुख नाहीत, ते शिवसेना पक्षप्रमुख आहेत. शिवसेना प्रमुख खरं तर स्वतः कधी आमदार, खासदार झाले नाहीत, मंत्री झाले नाहीत, पण तरीही शिवसेनेवर त्यांचा एक जबरदस्त पगडा होता आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा एक वेगळा ठाकरी वचक होता. ते काही उद्धव ठाकरेंना जमलेलं नाहीये आणि या जन्मी तरी जमेल असं दिसत नाहीये. आता तेच ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का? तर काल पुण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ जे आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी एका कार्यक्रमात असं सांगितलं. हा कार्यक्रम कसला होता? तर हा कार्यक्रम होता हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीला 1 वर्ष पूर्ण झालं त्याबद्दलचा पुणे काँग्रेसने हा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये बोलताना ते असं म्हणाले, की राज्यसभेची जागा ही काँग्रेससाठी सोडावी आणि उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, तिथे काँग्रेस त्यांना मदत करेल. आता ही जी विधान परिषदेची जी जागा आहे, ही जर ठाकरेंना हवी असेल, तर त्यांना त्यांच्याकडे जी राज्यसभेची एक जागा आहे, ज्याच्यावर प्रियंका चतुर्वेदी बसल्या आहेत आणि त्या आता रिटायर्ड होणार आहेत किंवा त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे, ती काँग्रेसला हवी आहे. आता ती जशी काँग्रेसला हवी आहे, तशी ती राष्ट्रवादीला सुद्धा हवी आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे, या अधिवेशनाच्या ज्या पत्रकारांच्या परिषदेला जे काही राष्ट्रवादीचे लोक पोचले नव्हते, त्याचं कारणच हे होतं की पवार आता मवियाला ब्लॅकमेल हा थोडासा
कठीण किंवा थोडासा जड शब्द वाटेल, पण पवारांनी प्रत्येक वेळेला तेच केलंय. आता ते मवियाबरोबर तेच करतायत, की जर मवियाने राज्यसभेवर जाण्यासाठी पवारांना नामनियुक्त केलं नाही किंवा पवारांना परवानगी दिली नाही, पवारांना निवडलं नाही, तर पवार वेगळा निर्णय घेतील अशा पद्धतीचे संकेत देण्यासाठी मवियाच्या या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचा प्रतिनिधी पोचला नाही. पवारांची पण जी राज्यसभेची कालमर्यादा आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. ते आता पुन्हा 86व्या वर्षी जाणार की नाही याच्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यातून आता उद्धव ठाकरेंना कोण ब्लॅकमेल करणार किंवा कोण आट्यात घेणार? काँग्रेस आट्यात घेणार की राष्ट्रवादी आट्यात घेणार? कारण राष्ट्रवादी जर आट्यात घ्यायचं म्हटलं तर ते ते शिवसेनेला का जास्त जड जाऊ शकेल? कारण संजय राऊत हे अर्धे राष्ट्रवादीचे आहेत. कारण त्यांनीच सगळ्यात आधी राज्यसभेची जी काही उमेदवारी आहे ती शरद पवारांना मिळावी असं म्हटलेलं होतं. आणि त्यामुळे आता नेमकं काय होणार याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या सगळ्या नैराश्यजन्य परिस्थितीमध्ये शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जाणं ही पक्षाची गरज आहे. जरी तो ठाकरे प्रघात असला नसला तरी पण उद्धव ठाकरेंना पुन्हा तिथे जायचंय. जर त्यांना जायचं नसतं तर जसं त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं त्यानंतर त्यांनी आमदारकी पण सोडणार असं सांगितलं होतं. पण ते काही आपल्या विधानावर शब्दावर कायम राहिलेले नाहीयेत. आता तेच उद्धव ठाकरे पुन्हा जर विधान परिषदेत जाणार असतील तर काँग्रेस त्यांना आट्यात घेणार की अख्ख्या महाविकास आघाडीचा डोलारा ज्या पवारांवर उभा आहे ते पवार आता उद्धव ठाकरेंना आणि मवियाला आट्यात घेणार हे बघणं गरजेचं आहे. कारण या राज्यसभेसाठी पवारांनी जाण्याकरता राष्ट्रवादी उत्सुक आहे. स्वतः पवारही उत्सुक आहेत, पण ते स्वतः बोलत नाहीत. ते दुसऱ्यांकडून बोलवून घेतात आणि संजय राऊतांसारखे लोक हे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. त्यामुळे आता पवार राज्यसभेत जाण्यासाठी उत्साहित असले तरी जी मतं आपण पाहतोय की ज्या मतांचा 41 मतांचा जो कोटा ठरणार आहे त्या कोट्याचा जर विचार केला तर ते शिंदेंच्या मदतीने सुद्धा जाऊ शकतात. मुळातच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचं सख्य हे आता अनेकांना माहिती देखील आहे आणि अनेकांच्या ते दृष्टीआडचं सख्य सुद्धा आहे. त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे हे घाटावरचे आहेत, साताऱ्याचे आहेत. पवारांना या सगळ्या हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्याबद्दल असलेली आपुलकी, परत त्यात मराठा आणि त्यातही शिंदे कमी बोलतात. त्यामुळे शिंदे ॲक्शन मॅन आहेत, सांगितलेलं काम फत्ते करून देतात. या सगळ्या गोष्टी पवारांच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत आणि त्यामुळे भाजप काय करू शकतं तर भाजप शिंदेंना पवारांना मदत करायला भाग पाडू शकतं आणि स्वतः नामानिराळं राहू शकतं. कारण या महाविकास आघाडीतून पवारांना कसंही करून लवकरात लवकर बाहेर काढणं हे भाजपचं मिशन आहे. आणि त्यामुळेच आता उद्धव ठाकरे नेमके कोणाच्या आट्यात येतात? काँग्रेसच्या आट्यात येतात की पवारांच्या रूपाने असलेल्या मवियाच्या आट्यात येतात? हे बघणं इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता सध्या काहीसे तणावग्रस्त असतील, कारण त्यांच्याकडे मतं पुरेशी आहेत विधान परिषदेत जाण्यासाठी. पण या मतांबरोबर पवारांनी ठरवलं किंवा भाजपने ठरवलं तर दगाबाजी कशी करवून घ्यायची हे मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे पुन्हा आमदार होणार की नाही यापेक्षा या महाविकास आघाडीचा डोलाराच टिकणार की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याचे संकेत हे 22 तारखेला संध्याकाळी मिळालेले आहेत. महाविकास आघाडीच्या या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मारलेली दांडी ही आत्ता मवियाच्या काहीशी वर्मी घाव घालणारी ठरू शकते. मित्रहो, आपल्याला काय वाटतं? स्वतःच्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवार हे मवियाचा सगळा खेळच तोडून मोडून टाकतील का? उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होऊन विधान परिषदेमध्ये पोहोचण्यासाठी काँग्रेस त्यांना आट्यात घेईल की राष्ट्रवादी त्यांना आट्यात घेईल? आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. नेहमीप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया संसदीय पद्धतीत आणि संक्षिप्त स्वरूपात आल्या तर ते अधिक स्वागतार्ह आहे. मित्रहो, हा व्हिडिओ आपण पाहिला असेल, तो तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.